कशासाठी असेल? शिकार साध्य करावी, मनाचं समाधान करावं, यामुळे या अरण्याच्या ठिकाणी मी फेरफटका घालतो एकाच गोष्टीसाठी. अरे वा रे वा, ती पहा माझी शिकार. माजी सरपंच अंकुश कदम या सहजग्रस्तांनी माझ्या अल्पशा कलेला बहुबलाचं 50 रुपयाचं पारितोषिक दिलं. तुमच्या आणि त्यांचे आभार मानून गणाला वंदन करून समोर माझ्या गावच्या ग्रामदेवतेला वंदन करून त्या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. तसेच 2 दिवसापूर्वी झालेल्या RSPL मध्ये सातेरी 11 या संघाचे मालक विजय गवस यांनी जीवाभावाचा विचार न करता आपण मोलाचं कष्ट घेऊन या विजयाचा बहुमूल्याचं त्यांनी मला पारितोषिक दिलंय. तुमच्या त्यांचे आभार मानून गणाला वंदन करून या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. काही करायचे ना ती शिकार साध्य करी, यावेळी माझ्या मनाचा समाधान करी. रणजी स्टारचे मालक मकरंद गवस, विशाल गवस आणि प्रमोद पवार याने बहुमत अशा तऱ्हेचा त्यांच्या तुमचे आभार मानून. अगं ताई, मी शिकारीच्या शोधात असते वेळी तुझं इथं येण्यात आला का आणि कशासाठी? त्याच्याही मुळाशी कारण आहे. असं कोणतं कारण आहे? कोणतं कारण आहे? भर सभेत जे घडलं ते तुला माहित नाही म्हणजे काय? आणि विचारतोय कोणतं कारण आहे? ज्यावेळी या कल्पावतीचा भर सभेत अपमान झाला, माहित आहे ना तुला? असं त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी इथपर्यंत माझी पावलं पडली. आणि तो सूड कुणाच्या माती असेल? तुझ्या. असा कोणता सूड माझ्या माती आहे? तो मी आत्ता सांगणार आहे तुला. तुला जर आठवत नसेल तर त्याची कल्पना तुला यावेळी करून देणार आहे. आठवत? भर सभेत या कल्पावतीला बाहेर ओढून घालण्याची बाबाने सेनापतीला दिलेली होती माहिती. यावेळी तुझी बोलती बंद झाली की शेवटपर्यंत बोलती बंद करायची आहे मला. अशी ती बोलती जरी रक्ताचं नातं असतं तर मुळाच घाबरलं नाही. लक्षात ठेव, बहिणी भावाचं नातं बाजूला तेच तर मला पाहिजे. आता तुझी बोलती उभी झाली ना, मग आता लक्षात ठेव. तुला वाटलं आहे माझ्या अंगी काय रंग आहे, तुझ्या अंगी दाखवणारच आहे. जाणील आहे तुझ्या अंगी काय पराक्रम आहे हे कल्पावतीला मिळत आहे. अगं पहा काय करतोय ते. या कल्पावती समोर आव्हान ठेवतोय. तिला सांगितलं बहिणी भावाचं नातं मी सोडून दिलं. मी कधीच सोडलं. स्वतःच्या बापाला बाप म्हटलं नाही तर तू काय? अगं मी तेच म्हणतोय, स्वतःच्या बहिणीला बहीण म्हटलं नाही. बापाचाही घात केला. आता आले तिलाही शिल्लक ठेवणार नाही मी. अरे वा, मग ठीक आहे चल.
जळगावचे सरपंच श्री सागर ढोकळे यांनी माझ्या कलेचा विनोद करून हे अनमोल पारितोषिक दिलंय. त्यांच्या आभार म्हणून माझ्या सहकलाकारांच्या वतीनं आणि देवाच्या वतीनं देवाला वंदन करून या बसेचा आंदोलन स्वीकारले. तसेच रेजिंग स्टारचे मालक श्री मकरंद गवस यांनी अनमोल पारितोषिक दिलंय. त्यांचे आभार म्हणून या बसेचं स्वीकारले. पण हे काय तुला काय वाटलं? तिला मागण्या इतपत तुझी मदत केली पण माझी ओळख तुला माहिती नाही. मग सांग या तुझ्या देवाला संपल्या मला आहे ऐकण्याची शक्ती आहे का? मला ऐकण्याची नाही सांभाळायची पण दाखविण्याची पण क्षमता माझ्या वांगी आहे. या देहाला राणाची म्हणताय आणि या राणाजीच्या वाटे जो शत्रू आला त्या शत्रूला कापल्याशिवाय सोडलं नाही. बहिणी भावाच्या बंधात तू पडू नको. ज्या दिवस चुकायला जर काढायचे असतील तो मार्ग मोकळा मार्ग असतो. 4 दिवस मरणाचे डोळे लागले असतील तर माझ्या नादाला म्हणतोय. तुझ्या नादाला अरे जर का बेडकांच्या नादाला जर आमच्या सांगे पराक्रमी लागले तर त्याला अर्थ उरणार नाही. तुला तर मी असाच मारून टाकेन. अरे मी बेडू करी असलो तुझ्यासारख्या सुद्धा लाकडाला मोडायला काय मला लागत नाही. लक्षात ठेव. हे सुक लाकूड दिसतं ना, ते सुक्या लाकडामध्ये तुझं शास्त्र. अरे काय तुझी हिम्मत तुझी किती आले किती गेले हिम्मत तुला माहिती नाही. किती आले असतील आणि किती गेले असतील. तुला अजूनही सांगतो समोरच्याला जर 4 दिवस जर जगायचं असेल मार्ग मोकळा आहे. कुणाला? मला तुला सांगतोय. मला सांगू नको. असा करशील तर फुटून मरशील. अरे तू मारू मोकळाची तुझ्या शब्दाला घालून जाणारा मी नव्हे. चंद्र भानू म्हणतात मला. काय चंद्रभानू? अरे नावात तुझा मोठेपणा आहे पण वाटत नाही. अरे तू दिसायला तेवढा आहे माझ्यासाठी काही नाही हे लक्षात ठेव. अरे माझ्याकडे आहे भरपूर हा. पण आम्ही दाखवत नाही. तुम्ही कशा बेस्टा गुरु चित्र पुस्तकाला तुझ्या पानं नाही एवढं लक्षात ठेव. अरे माझ्या ही भिल्ला जमातीत राहिली. मला अरे आजच्या पोरीला मला त्या जागेला जायचं आहे. अरे भाऊ जाऊ दे. उद्या मारू नको. RSPL चे मालक नवनाथ गवस युवा पार्टचे जे क्रिकेटवर प्रेम करतात ते नवनाथ गवस आणि माझ्या अल्पशा भाऊ मला 10 रुपयाचं वंदन करून बघ आनंद. राजकर्त्या अजूनही सांगतोय माझ्या नादाला लागू नको. तुझा राज करायला तिथं आलोय. करून करून हो, बाकी केलं नाही. मला काही सांगू नको. तुला असं कोणी करत नाही. हे कंपावती तू सांगायचं काय ह्याचं ते काय करायचं ना ते एकदा करून मोकळा हो. एकदाच तू करायचं. आपला मार्ग पुढे मार्ग मोकळा आहे. Thank you.
मारला नाही त्याला. कसा दिसतो बघ. ए उठ उठ पहिलं सुकं लाकूड काय करते अरे सुकं लाकूड एखाद्याला झाडून टाकतं पाहिलं जगण्याचा अधिकार नाही जगण्याचा अधिकार नाही काय म्हणताय शांडळा बापाने जर शब्द मांडला असता हे सारं घालवायची काही गरज नव्हती. पण गडबडीत या कल्पावतीचा केलेला अपमान याचा शेवट नाही असाच बोलता गुन्हा तू नाही केला तुला तो तुझ्या बापाने माझे बाहेर बोलला गेला